नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग तर एकदम सुपर डुपर हिट एकदम जबरदस्त दाखवलेला आहे. कारण इकडे धनंजयने जे काही केलेलं असतं ना, ते तर नंदिनीला तो घेऊन जात असतो. ते तर सगळं काही त्याने नाटक केलेलं असतं आणि अगदी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे स्टाईलमध्ये तो जे काही नंदिनीला जीवाकडे परत करतो, ते तर खरोखर बघण्यासारखं आहे. आणि त्यानंतर इकडे पार्थला सुद्धा भन्नाट आयडिया सुचते. त्याचं जे काही काव्यार्थ पेंडंट असतं ते तुटलेलं असतं ते तो जोडतो आणि काव्याला देतो. तर तेव्हा काव्याचा सुद्धा राग निवळतो मित्रांनो आणि हे दोघे सुद्धा आता एकत्र येतात. पण जे रम्या आणि वसू जे असतात ते जेव्हा हे सगळं काही बघतात तर तेव्हा वसू रम्याला सांगते, की आता या दोघांना वेगळं करणं शक्य नाहीये. तर मित्रांनो चक्क त्यावेळेस रम्या तर वसूचा गळा चावळते आणि ती एकदम विचित्रच वागत असते. तर असा काही त्यांनी आजचा भाग दाखवलेला आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. पार्थ तर रम्याला हाताला धरून बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो, तू काही मध्ये बोलू नकोस, तुझ्यामुळे ना अजून जास्त भांडणं होतील. आणि असं तो बोलत असताना रम्याला त्याचं बोट दिसतं आणि रम्या लगेचच त्याचं बोट पकडते आणि म्हणते, अरे पार्थ, तुझ्या बोटाला काय झालंय? तर पार्थ म्हणतो, अगं ते चिरलं गेले. तर रम्या म्हणते, अरे असं कसं काय चिरलं गेलंय? एवढं झालंय तुला आणि तू फक्त पट्टी लावली आहेस. त्याने काही सुद्धा होणार नाही. हे बघ, मी तुला व्यवस्थित औषध लावून देते, चल. असं ती म्हणत असते. तर तेव्हा इकडे काव्या सगळं काही आतमध्ये ऐकत असते आणि ती आता रागारागात दरवाजा उघडते आणि ओरडते, दे लावून औषध. आणि परत बाहेर येते रागारागात म्हणते, औषध लावायचं आहे ना, मग दे लावून त्यांना औषध. तर रम्या नाही नाही असं म्हणत असते. तर काव्या जोराने तिच्यावरती ओरडत असते, तुलाच काळजी आहे ना त्यांची, घ्या औषध लावून, असं ती पार्थला सुद्धा म्हणते आणि परत आतमध्ये जाते आणि परत त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते. तर पार्थ आता तिला म्हणत असतो, अहो ऐका ना फिसकारलेली मांजर, तुम्हीच माझी काळजी घ्या. आणि परत परत तो दरवाजा वाजवत असतो आणि म्हणतो, काव्या काय झाले तुम्हाला, का गैरसमज करून घेताय? आणि म्हणतो, तुम्ही माझ्याशी बोला, आपण ना बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आणि असं तो बोलत असताना आतमधून काहीतरी फुटल्याचा आवाज होतो आणि पार्थ आता गप्पच बसतो. तर रम्या आता पार्थला इशारा करते, स्वतःचे कान वगैरे पकडते आणि मी गप्प बसते आणि इथून निघून जाते, असं ती इशाऱ्याने सांगून तिथून निघून जाते. तर पार्थ आता परत काव्याशी बोलू लागतो. म्हणतो, ऐका ना काव्या, यापुढे ना मी तुमच्याकडूनच काळजी करून घेईन. उघडा ना दार, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, असं म्हणून तो तिला एक तिथूनच बाहेर फ्लाइंग किस देत असतो. तर आतून अजून काहीतरी जोराचा फुटल्याचा आवाज होतो आणि पार्थ बाहेर दचकतोच. तर इकडे मित्रांनो आता धनंजय जो काही असतो तो कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो जीवावरती जोराने ओरडत असतो. म्हणतो, तुझं हे जे काही आहे ना ते सगळं लाईव्ह चालू असेल ना? आणि नंदिनीवरती ओरडतो, आणि तुझं काय, तू लपून छपून भेटायला आलीस का ह्याला इथं? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, काय म्हणताय तुम्ही, लपून? अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? तर धनंजय म्हणतो, खरं तेच बोलतोय मी. बरं ठीक आहे, ते सोड आता. आणि तू आता जीवाला भेटायला आलीच आहेस ना, तर शेवटचं भेटून घे. कारण याच्या पुढे तू जीवाला भेटणार नाहीयेस. तर तेव्हा नंदिनी का असं विचारते. तर तेव्हा धनंजय चिडतोच अजून आणि म्हणतो, अगं का म्हणून काय विचारतेस? याचा वकील आहे ना, तो डिव्होर्सचे पेपर्स घेऊन आला होता. तुझी सही हवी होती म्हणून. मी त्याला म्हटलं, माझ्याकडे दे, मी नंदिनीची सही घेऊन येतो. आणि आता हे सगळं काही तो बोलत असतो. तो सगळं काही त्या मुलांच्या समोरच बोलत असतो आणि याचं आता त्याला भान सुद्धा राहिलेलं नसतं. तर तेव्हा नंदिनी थोडंसं आता जीवाकडं बघते, कारण तिला तर धक्का बसलेला असतो आणि ती म्हणते, बाबा तुम्ही हे काय बोलताय? आणि तुम्ही जरा बास करा, हा विषय आपण घरी बोलूयात. तर धनंजय म्हणतो, का घरी का? होऊन जाऊ देत ना इथे सगळ्यांच्या समोर. आणि म्हणतो, का काय झालं, हा सगळ्यांचा आदर्श आहे ना तुझा हा जिवा. मग हा जिवा प्रत्यक्षात कसा आहे हे सगळ्यांना कळू देत. तर नंदिनी म्हणते, बाबा बास करा, आमच्या नात्याचा जीवांचा तमाशा इथे मला होऊ नाही द्यायचा आहे. तर धनंजय म्हणतो, तमाशा यानं केलेला आहे तुझ्या आयुष्याचा. या सगळ्या सोशल मीडियावरती त्याने जी खोटी प्रतिमा तयार केली आहे ना स्वतःची, ती खोडून काढायला आलेलो आहे मी. तर नंदिनी म्हणते, तुम्हाला काय वाटतं, जीवांची प्रतिमा अशी एका क्षणात खोडता येईल तुम्हाला? अहो बाबा, एक वेळ लिहिलेलं खोडता येतं, पण मनावरती कोरलेलं कसं खोडणार आहात तुम्ही? आमच्या नात्याच्या प्रेमाच्या खुणा आजवर या सगळ्या मुलांच्या मनावरती कोरलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या पुसणं तुम्हाला कधीच जमणार नाही बाबा. तुम्हाला सांगायचं आहे ना सगळ्यांना की जीवा प्रत्यक्षात कसे आहेत ते?
आज मी सांगते सगळ्यांना की जीवा प्रत्यक्षात कसे आहेत ते. तर तेव्हा आता जीवा नंदिनीला थांबवायचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी काही थांबत नाही आणि ती म्हणते, खूप फिल्मी आहे मी बाबा. तुटणाऱ्या ताऱ्याकडे बघून माझ्यावरती प्रेम करणारा नवरा मला हवा, अशी विश मागितलेली होती. आणि त्यानंतर ती जीवाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, आणि देवाने जीवावर जीव ओढून टाकणाऱ्यासारखा नवरा दिला मला. तुम्हाला माहिती नाहीये बाबा, काचेच्या या बाजारात ना हिरा आहेत माझे जीवा, हिरा. कामात हुशार आहेत, मनाने समजूतदार आहेत आणि प्रेमात ना धुवाधार आहेत. आणि जीवाला म्हणते, जीवा मला खरंच खूप अभिमान वाटतो की तुम्ही माझे जोडीदार आहात. आणि परत धनंजयला सांगू लागते, यांनी ना मला कधीसुद्धा प्रेमात चंद्रतारे तोडून आणण्याचं वचन नाही दिलं, कारण तुटलेलं कसं जोडायचं हे खूप चांगलं माहिती आहे त्यांना. हां, कधी कधी हट्ट करतात, रुसतात, चिडतात, पण प्रेमात रुसलं नाही, मनवलं नाही, तर मग काय केलं? आणि म्हणते, बाबा आम्ही आधीच नशिबाशी खूप भांडलेलो आहोत आणि त्यानंतर आत्ता कुठे मी त्यांना मिळवले, त्यांनी मला मिळवलेलं आहे. आणि आता आमच्यातनं मी तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीला येऊ देणार नाही. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी गिरवलं होतं ना हॅशटॅग नंदिनी ये ना, पण आज मी सगळ्यांच्या समोर मिरवते. हॅशटॅग नंदिनी परत आली आहे आणि ती कायमची परत आली आहे, कधीही न जाण्यासाठी, असं ती जीवाला डायरेक्ट तोंडावरती सांगते आणि त्या सगळ्यांच्या समोर सांगते. आणि परत त्यानंतर त्याचा हात परत हातात घेते आणि म्हणते, मी फक्त तुमची आहे जीवा, नंदिनी जीवा देशमुख, असं ती सर्व काही धनंजयच्या समोरच बोलते. आणि त्यानंतर धनंजयच्या हातामधून तो कागद घेते आणि सांगते, मी डिवोर्स पेपर्सवरती कधीच सह्या केल्या नव्हत्या आणि कधी करणारही नाही आणि तुम्हाला सह्या मिळणार नाहीत, कळलं? आणि असं म्हणून ती धनंजयकडे थोडंसं बघते आणि चक्क तो पेपर फाडूनच टाकते. तर तेव्हा जीवा तर खूप खुश होत असतो, कारण नंदिनीने अखेर धनंजयच्या समोर धाडस दाखवलेलं असतं. आणि नंदिनी आता तो पेपर फाडते आणि त्याचे कागद वरती फेकून देते. आणि ते बघत असताना सर्वजण खूप जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात, खूप खुश झालेले असतात आणि जीवासुद्धा खुश असतो. पण धनंजय मात्र नेहमीप्रमाणेच रागात असतो आणि आता तो नंदिनीचा हात पकडतो. तर नंदिनी म्हणत असते, बाबा माझा हात सोडा तुम्ही. तर धनंजय रागातच असतो आणि म्हणतो, मी तुझा हात चुकीच्या हातामध्ये जाऊ देणार नाही आणि चल चल असं म्हणून तो आता तिला खेचू लागतो. तर नंदिनीने दुसरा हात जीवाला पकडलेला असतो, पण तरीसुद्धा धनंजय जोराने तिला खेचत असतो आणि आता नंदिनीचा जीवाच्या हातामधला हात निसटतो आणि धनंजय तिला जोराने खेचत घेऊन जाऊ लागतो. पण जीवाचा नाईलाज होतो आणि जीवा तिथेच उभा असतो. तर नंदिनी आता थांबते आणि रडत असते आणि म्हणत असते, बाबा प्लीज प्लीज माझा हात सोडा, मला जाऊ द्या हो जीवांच्याकडे, प्लीज जाऊ द्या बाबा, मी ना त्यांच्यात तुम्हाला बघते. आणि असं तिने म्हटल्यानंतर धनंजयला तर धक्काच बसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, बाबा प्लीज प्लीज बाबा, मला जीवांच्या शिवाय नाही जगता येणार, जीवा जर माझे नाही झाले तर मी मरून जाईन बाबा, प्लीज मला जाऊ द्यात बाबा. आणि ती असं जोरजोरात रडत बोलत असते. तर मित्रांनो, अखेर आता धनंजय नंदिनीचा हात सोडून देतो आणि तेव्हा धनंजयने हात सोडून दिल्यानंतर जीवाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं असतं मित्रांनो. तर आता धनंजय थोडा शांत झालेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो, जा नंदिनी, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा तुला मिळालेला आहे. आणि मित्रांनो, अगदी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखा सीन त्यांनी ते दाखवलेला आहे आणि धनंजय सुद्धा अगदी अमरीश पुरी सारखाच डायलॉग इथे मारतो. नंदिनीला म्हणतो, जा नंदिनी जा, जी ले आपली जिंदगी. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता हे जेनजीज असतात ते सर्वजण जोर जोराने टाळ्या वाजवू लागतात आणि तेव्हा नंदिनी सुद्धा खुश होते आणि धनंजयला मिठीच मारते. आणि इकडे जेव्हा सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि धनंजय सुद्धा आता आनंदित असतो आणि तो म्हणतो नंदिनीला, मी तुझाच बाप आहे ना, फिल्मीच आहे ना मी सुद्धा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी सुद्धा खूप जोराने हसू लागते आणि त्यानंतर आता ती पळत जाऊन जोराने जीवाला मिठी मारते आणि तेव्हा जीवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं आणि तो हसत हसत आता धनंजयला थंब करतो. आणि तेव्हा टाळ्या तर खूप जोरजोराने वाजत असतात आणि एकदम आनंदी वातावरण झालेलं असतं मित्रांनो इथे. तर तेव्हा धनंजय आता जीवाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, अरे हे जे सगळं काही होतं ना, ते सगळं काही नाटक होतं, ही गंमत होती रे, पण याच्या आधीचा राग माझा सगळा काही खरा होता हं. अगदी हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत मग मला जाणवलं की तू खरंच हिरा आहेस
आणि माझ्या मुलीची पारख बरोबर होती. माझ्या बायकोला कळलं पण मला कळायला वेळ लागला. आणि तो एकदमच हात जोडून म्हणतो, मग आता या तय्यब अलीला माफ करणार ना? तर तेव्हा जेव्हा त्याचा हात खाली घेतो आणि जाऊन त्याला मिठीच मारतो आणि तेव्हा हे सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात. तर जेव्हा आता म्हणतो पेपर सोडवण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा ना प्रश्न कठीण असतात आणि माझा तुमच्यावरती अजिबात राग नाहीये. तर तेव्हा धनंजय म्हणतो, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. तर तेव्हा जीवा विचारतो, काय काय द्यायचंय? तर तेव्हा धनंजय सांगतो, तुमचं जग. असं म्हणून तो शारदाला हाक मारतो. तर तेव्हा शारदा तोच बॉक्स घेऊन येते जो गुड्डू नंदिनीकडे देऊन गेलेला असतो आणि त्यामध्ये या दोघांच्या सगळ्या आठवणी असतात. आणि शारदा येऊन तो बॉक्स धनंजयच्या हातात देते आणि धनंजय सांगतो, तुमच्या फॅन्सने तुम्हाला काही गिफ्ट्स दिल्या होत्या आणि याला मी कचरा म्हणालो होतो. पण खरं म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला होता आणि आता सगळं काही मला साफ दिसतंय. आणि तो म्हणतो, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जीवांदिनी. आणि असं सांगून तो बॉक्स ते वगैरे गिफ्ट सगळं काही त्या दोघांच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा सर्वजण जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. आणि त्यानंतर एक जण म्हणते, 3 चेअर्स फॉर जीवांदिनी, हिप हिप हुर्रे. असं म्हणून ते सगळेजण खूप जोराने दंगा करत असतात. आणि आता जीवाच्या डोळ्यात तर खूप पाणी येत असतं मित्रांनो, तो खूप खुश झालेला असतो. तर नंदिनी आता म्हणते, आता मला सुद्धा जीवांना काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणते, थोडंसं क्लिशे आहे पण प्रेमात क्लिशे नाही केलं तर काय मजा आहे? तर जीवा विचारतो, असं असं काय देणार आहेस तू? तर नंदिनी सांगते, जे तुम्ही दिलत ना तेच. आणि त्यानंतर मित्रांनो चक्क ती गुडघ्यावरती खाली बसते आणि जीवाला हार्ट दाखवते. आणि ते बघितल्यानंतर जीवा तर खूप खुश होतो आणि नंदिनी पुढं म्हणते, जीवा आय ओ यू. आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने असंच गुडघ्यावरती बसून नंदिनीला हार्ट दाखवत आय ओ यू असं म्हटलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर तर अजून जोरजोराच्या टाळ्या वाजू लागतात. तर तेव्हा जेव्हा हात पुढे करतो तर नंदिनी परत म्हणते, मी फक्त फक्त तुमची आहे, तुमची चकाचक बाई. तर जेव्हा आता तिला उठवून घेतो आणि म्हणतो, अगं वेडी आहेस का तू? तर नंदिनी पुढं म्हणते परत, आणि ऐका ना असं म्हणून ती कान द्यायला सांगते आणि त्याच्या गालावरती एक किस घेते म्हणजे सगळ्यांच्या समोर. तर तेव्हा सर्वजण परत दंगा करू लागतात आणि तेव्हा धनंजय आणि शारदा सुद्धा खूप हसत असतात. आणि इतक्यातच आता मित्रांनो तिथं केक सुद्धा आणला जातो. म्हणजे धनंजयने हे सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि आता हे दोघे सुद्धा मिळून छान असा केक कापतात आणि जीवा नंदिनीला केक भरवतो आणि नंदिनी सुद्धा जीवाला केक भरवते आणि खूप छान असं आनंदी वातावरण असतं मित्रांनो इथे. तर इकडे मात्र पार्थने अजून एक स्केच काढलेलं असतं, छान असं क्यूट एका बोक्याचं चित्र काढलेलं असतं आणि तो आता परत दरवाजाजवळ येतो. अजून सुद्धा काव्याने तो दरवाजा बंदच ठेवलेला असतो आणि ती दरवाजा शेजारीच बसलेली असते. तर पार्थ आता इकडे म्हणतो, आता काव्या मला नक्कीच माफ करतील, नाहीतर कमीत कमी शांत तर होतीलच. आणि त्याच्याखाली त्याने आय एम सॉरी असं सुद्धा लिहिलेलं असतं आणि तो आता दरवाजाच्या खालून ते स्केच आतमध्ये ढकलतो आणि त्यानंतर म्हणतो, काव्या काव्या दार उघडा. तर इकडे आता काव्या ते स्केच आपल्या हातामध्ये घेते. तर पार्थ इकडून बाहेर काव्या म्याव म्याव असं करत असतो आणि अखेर आता काव्या दरवाजा उघडते. तर पार्थ खूपच खुश होतो, तिच्याकडे बघून हसत असतो आणि त्यानंतर एकदम स्टाईलमध्ये तिच्याकडे हात करतो. तर काव्या ते जे स्केच असतं ते त्याच्या हातावरती ठेवते आणि रागारागात तिथून निघूनच जाऊ लागते. आणि त्यानंतर पार्थ तिच्या मागे मागे जात तिला म्हणू लागतो, मला माहिती होतं एका मांजरीला दुसरी मांजरच शांत करू शकेल. एकेकाळी मी तुमचं चित्र काढलं होतं, आज मी मांजरीचं काढलं आणि तुम्हाला ते आवडलं. वा वा, थँक्यू काव्या मला माफ करण्यासाठी. असं तो बोलत असतो तर काव्या रागारागातच काही न बोलता त्यांच्या खोलीमध्ये जाते आणि परत दरवाजा बंद करून घेते. तर पार्थ म्हणतो, अहो काव्या काव्या काय हे, मगाशी इथून गेस्ट रूममध्ये गेलात, आता गेस्ट रूममधून परत इथे आलात. हॅलो हॅलो काव्या, हॅलो काव्या. असं बोलत असताना काव्या परत दरवाजा उघडते आणि पार्थला म्हणते, कारण तिथं जीव घुसमटत होता माझा. मला ते सगळे दिवस आठवले जेव्हा मी तुमच्यासाठी प्रयत्न करत होते आणि जे तुम्हाला दिसत नव्हते आणि मला नव्हते आठवायचे ते पार्थ देशमुख परत. तर पार्थ विचारतो, पण का? तर काव्या म्हणते, कारण ना तुम्हाला प्रेमाचा अर्थ कळलाय असं वाटत होतं मला, पण तुम्ही सकाळी जे काही केलं ना हे असं म्हणून ते आता स्केच दाखवते त्याला. आणि हे काय केलं तुम्ही देशमुख? जोपर्यंत मी ते विसरत नाही ना तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि बोलणारही नाही आहे तुमच्याशी. खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन डे.
असं म्हणून ती परत त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तर पार्थ म्हणत असतो, काव्या काव्या ऐका ना. तरी सुद्धा काव्या ऐकतच नाही. तर पार्थ म्हणतो, काय करू मी आता, सकाळची रात्र होत आली. आणि ओरडून विचारतो, काव्या तुम्हीच सांगा काय करू मी. आणि आता काव्या काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर तो आता तिथून थोडंसं बाजूला जातो. तर इकडे मात्र हे दोघे एकदम खुश असतात. दोघे सुद्धा मस्तपैकी चहा पित असतात आणि आवाज काढत काढत चहा पित असतात. तर जीवा म्हणतो, आता नो कार्य दुरावा नो कार्य अबोला. तर नंदिनी म्हणते, आता फक्त जीवांदिनीचा बोलबाला. आणि म्हणते, जीवा या मिलन कॅफेमध्ये आपला मिलन घडवून आणण्यासाठी काव्य आणि पार्थने काय कमाल आयडिया वापरली ना. आणि हुशारच आहे माझी बहीण. तर जीवा म्हणतो, खरं तर ना कमाल आहे माझा बडे भैया. आणि थांब, त्याला फोन करून ना व्हर्च्युअल किस देतो. आणि पार्थला फोन लावतो आणि स्पीकरवरती फोन टाकतो. तर इकडे पार्थ तर विचार करत अस्वस्थ जाऊन बसलेला असतो. आणि इतक्यातच फोन वाजल्यानंतर त्याला वाटतं की काव्यानेच फोन केलेला आहे, म्हणून तो एकदम हडबडून फोन उचलतो. आणि जीवाला म्हणतो, बोल जीवा. तर इकडे जीवा तर जाम खुश झालेला असतो आणि म्हणतो, अरे बडे भैया, तुझा आणि काव्याचा प्लॅन वर्क झाला भाई. मुद्दामून भेट घडवून आणली ना माझी आणि नंदिनीची इथं मिलन कॅफेमध्ये. सो जीवांदिनीचा मिलन होण्याचा साक्षीदार झालाय हा मिलन कॅफे. तर तेव्हा पार्थ तर त्या दोघांसाठी खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर जेव्हा म्हणतो, अरे ऑल क्रेडिट गोज टू यू. आणि नंदिनी थोडीशी रागाने बघायला लागल्यानंतर जेव्हा पुढे म्हणतो, अँड काव्या. तर नंदिनी म्हणते, पण खरंच सांगते पार्थ, फक्त तुमच्यामुळेच ना आमचं अडलेलं पाऊल पुढे सरसावलं. तुमच्यामुळे आमची थांबलेली गाडी तिला किकस्टार्ट मिळालं. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि काय हे काव्याचा कुठेच आवाज येत नाहीये, आहे कुठं ती. तर तेव्हा पार्थ सांगतो, आमचं सध्या जीवांदिनी झालेलं आहे. काव्या मॅडम सकाळपासून रुसल्यात आमच्यावर. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे काय आता तू काय माती खाल्ली. तर पार्थ म्हणतो, अरे जाऊ दे रे, खूप मोठा विषय आहे. आजचा पेपर काही सुटता सुटेना मला. आमच्या कलेक्टरीन बाई आहेत ना, त्यांचं मन तुटलंय. तर नंदिनी म्हणते, अहो पार्थ, तुमच्या मांजरीला मनवणं इतकं काही अवघड नसलं पाहिजे तुमच्यासाठी. आफ्टर ऑल तुम्ही जीवांचे भाऊ आहात. आणि त्यांना कसं तुटलेलं सगळं काही जोडता येतं, तसंच तुम्हाला सुद्धा करता येईल. तर पार्थ म्हणतो, अहो मी तुटलेलं जोडू शकतो. असं बोलता बोलता तो थांबतो. आणि एकदमच नंदिनीला म्हणतो, थँक्स नंदिनी, आयडिया मिळाली आहे मला, सापडला मला मार्ग. बाय, थँक्स असं म्हणतो, फोनच ठेवून देतो. तर जीवाता इकडे म्हणतो, अरे याला काय मार्ग सापडला. तर नंदिनी म्हणते, अहो जाऊ द्यात ना, आपण आपल्या चहावरती फोकस करूया. तर तेव्हा जीवा येस असं म्हणतो आणि दोघं सुद्धा चिअर्स करतात. तर त्यानंतर आता पार्थला काय सुचलेलं असतं कोणाला माहिती. तो परत दरवाजाजवळ येतो आणि म्हणतो, काव्या दार उघडा. मी तुमच्यासाठी असं काहीतरी आणले की जे बघितलं ना की तुम्ही खुश व्हाल आणि मला माफ कराल. आणि असं तो बोलत असतो, पण काव्या काही दरवाजा उघडत नाही. आणि परत तो काव्या काव्या असं बोलत असतो. आणि परत म्हणतो, ओ फिसकाणारी मांजर, तुमच्या या लाडक्या बोक्याला असा त्रास देऊ नका ना, दार उघडा ना काव्या. आणि असं तो परत बोलत असताना काव्य खरोखरच दरवाजा उघडते. आणि ती छान अशी तयार झालेली असते, एकदम नटलेली असते त्याच्यासाठी. आणि तिला बघितल्यानंतर पार्थ तर हक्काबक्काच होतो आणि तिच्याकडे वरून खालीपर्यंत बघू लागतो. आणि काव्य तर अजून चेहऱ्यावरून चिडलेलीच दाखवत असते, पण ती त्याच्यासाठी नटलेली सुद्धा असते. तर पार्थ म्हणतो, तुम्ही तयार पण झालात. तर काव्य म्हणते, बाहेर जायचंय म्हटल्यानंतर तयार व्हायला लागतं ना. तर पार्थ म्हणतो, आपण बाहेर जातोय. तर काव्य एकदमच म्हणते, आपण नाही, मी जाते. एकटीला घरात बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून मी एकटीच बाहेर जाणार आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आजच्या दिवशी असं एकटीच कोण बाहेर जातं. तर काव्य म्हणते, का आजच्या दिवशी एकटीने कुठं बाहेर जायचं नाही असं लिहून ठेवलंय का कुठे. आणि माझं ठरलंय, मी जाते असं म्हणून ती निघून जातच असते. तर तेव्हा पार्थ तिच्या मागे मागे जातो, तिचा हात पकडतो आणि आपल्या बाजूने वळवतो. आणि म्हणतो, काव्या थांबा, माझ्या हातात काय आहे ते तरी बघून जा. आणि असं म्हणून तो हातामध्ये त्याचे जे काही असतं ते दाखवतो. आणि जेव्हा काव्या ते बघते तर त्याच्या हातामध्ये काव्यार्थचं ते पेंडंट असतं आणि त्यानं ते जोडलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर तर काव्याला धक्काच बसतो आणि ती त्या मंगळसूत्राकडे बघतच राहते. आणि परत ती पार्थकडे बघू लागते. आणि त्यानंतर पार्थ आता ते मंगळसूत्र आपल्या दोन्ही हातामध्ये घेतो आणि काव्यासमोर धरतो. तर काव्याला आता ते खूप भारी वाटत असतं. आणि मित्रांनो, त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
आता हे दोघे सुद्धा म्हणजे पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी दोघे सुद्धा एकमेकांच्या खूप खूप जवळ येत असतात आणि इकडे वसू रम्याला म्हणत असते, पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी यांचं नातं आता अशा ठिकाणी पोहोचलेलं आहे ना रम्या, की त्यांना आता एकमेकांच्या पासून वेगळं करणं शक्य नाही. तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते, जे माझं आहे ते मला आता मिळालेलं आहे. आणि इकडे काव्य आणि पार्थ सुद्धा एकमेकांच्या जवळ येत असतात. तर तेव्हा रम्या तिथेच समोर उभी असते. तर वसू इकडे रम्याला म्हणत असते, की मला नाही वाटत आता त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी दाबू शकेल. आणि असं ती बोलत असताना रम्या चक्क वसूचाच गळा दाबते आणि तिला भिंतीच्या कडेला ढकलते. तर तेव्हा वसू ओरडत असते, मला सोड रम्या सोड. तर तेव्हा रम्या वेड्यासारखीच करत असते आणि तिला म्हणते, त्रास होतोय. आणि मित्रांनो रम्या तर चक्क आपल्या आईचाच गळा पकडते. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.